नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर
कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज
डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉ. विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन, तर संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे, तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉ. विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन, तर संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे, तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते.
संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील
मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश
जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक
प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडवाच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडवाच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडवाच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडवाच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडवाच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला
किरण गायकवाड ह्याचा नवा चित्रपट येत आहे। या चित्रपटाचं नाव आहे नाद। पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे। त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती। आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे। या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे, तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे। अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे। त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे। यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे। प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे। गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते। संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन, तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याचा नवा चित्रपट येत आहे। या चित्रपटाचं नाव आहे नाद। पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे। त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती। आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे। या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे, तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे। अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे। त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे। यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे। प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे। गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते। संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन, तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याचा नवा चित्रपट येत आहे। या चित्रपटाचं नाव आहे नाद। पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे। त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती। आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे।
या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा
एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते.
संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये देव माणूस फेमस मालिकेमधला किरण गायकवाड ह्याला नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे नाद. पण लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. देव माणूस या मालिकेमधील
मुख्य भूमिकेत असलेला घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला नाद द हार्ड लव्ह या आगामी चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कलाकारांनी उपस्थित केली होती. आता हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी केलेली आहे. तर राजन बलोद अशा विविध विषयावर आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिनेता किरण गायकवाड मालिकेनंतर नायकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिबरे हे कलाकार आहे. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे. प्रेम कथाचा आधार घेत समाजात घडणारे काही महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या औचित्य साधत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले होते. संतोष दाभोलकर आणि दीपक पवार लिखित कथा आणि डॉक्टर विनायक पवार यांच्या पटकथा व संवाद लेखन तर संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तेही चित्रपटगृहामध्ये.